काम जर कोण करत असतील तर ते वक्ते करत असतात. म्हणून जगामध्ये घडलेल्या सगळ्या क्रांत्या हे शब्दाने घडलेल्या होत्या. जगामध्ये जेवढं परिवर्तन झालेलं ते सगळं परिवर्तन हे शब्दाने झालेलं. म्हणून शब्दसंहिता समर्पित करत असताना शब्दपद्धतीचा वारकरी म्हणून या वक्तृत्वाच्या व्यासपीठावरून तुम्हाला जे पारितोषिक दिले जाणार होते ते भरपूर साशे होते. 7,000, 5,000, 3,000, 1,500 आणि नंतर संयोजकांनी आणखीन एक पारितोषिक वाढवलेलं आहे. म्हणजे एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार लातूर शहर आणि राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये या व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर माननीय डॉक्टर बाबूसाहेबजी पाटील उजेडकर कार्याध्यक्ष राजा मणियार साहेब, आमचे मित्र ॲडव्होकेट इरफान शेख. सकाळचा वेश वेगळा होता, आता दुसऱ्या वेशात बघितलं ते ॲडव्होकेट शेखर हबिले सर, प्राचार्य प्रशांतजी घार सर. हा सगळा खटाटोप, ही सगळी धडपड करण्यासाठी प्रयत्न करणारे कल्पना या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे वादविवाद आणि वक्तृत्व मंडळाची धुरा सांभाळणारे दळवी सर, आमचे मित्र बनसोडे सर, संचलन करत असलेले पाटील सर, मी ज्यांच्यासोबत आज परीक्षण करायला बसलो ते माझे दुसरे मित्र आदरणीय हरिभक्त परायण ॲडव्होकेट शरदजी देशमुख. मी फक्त 2 मिनिटांमध्ये माझं मनोगत, तेही परीक्षक मनोगत तुमच्या समोरचं संपवणार आहे. कारण मला माहिती कधी काळी आम्ही सुद्धा तुमच्या जागी बसलो होतो. आज फक्त इथं आहे, हा जो मधला फरक आहे तो मधला फरक, आणि तिथं बसल्यानंतर हृदयाची हार्टबीट किती वेगानं वाढत असती, धावत असती. त्या वक्तृत्व ही फक्त 2 गोष्टीची परीक्षा आहे, एक संयमाची आणि दुसरी अभ्यासाची. ज्याच्याकडे संयम आहे तो इथं टिकला आणि ज्याची अभ्यास करायची तयारी आहे तो इथं चमकला. नाहीतर निसर्गाने प्रत्येकाला वाणी दिलेली, प्रत्येकाला बोलायला भाषा दिलेली, म्हणून प्रत्येक जण वक्ता असत नसतो, ते वक्ते नसतात. म्हणून एकदा ऑस्कर सारखा पुरस्कार भेटल्यानंतर सुद्धा AR रहमानच्या एवढं लक्षात आलं की मला जरी समजा एक कलावंत म्हणून, गायक म्हणून, संगीतकार म्हणून जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार भेटलाय, पण त्या पुरस्कारासाठी 2 मिनिटं बोलताना मला वक्तृत्व जमत नाही. कारण जग आता माझे विचार ऐकणार आहे. कारण जगामध्ये एवढी मोठी कला सादर करणारा एक कलाकार काय बोलणार आहे, त्यांनी त्याच्या कलेबद्दलचं काय त्यांचा अनुभव आहे, म्हणजे बोलणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणून बोलल्यामुळं काय होऊ शकतात, तर बोलल्यामुळं माणसाचे मनं जुटू शकतात आणि बोलल्यामुळं माणसाचे मनं तुटू शकतात. म्हणजे मानवी मनावरचा सर्वात मोठा अधिकार आणि संस्कार हा बोलण्याचा असतो. म्हणून या ठिकाणी पुरोगामीपासून लोकशाहीपर्यंत, EVM पासून जातीपर्यंत, दंगलीपासून ते पवार साहेबापर्यंत एवढे अभ्यासपूर्ण विषय ठेवले होते. आता प्रत्येकानं स्वतःच्या अंतःकरणाला, हृदयाला एक प्रामाणिक प्रश्न विचारायचा की इथं 7,000, 5,000, 3,000 एवढे मोठे बक्षीस होते. म्हणजे एका मिनिटाला 1,000 रुपये होते. पहिलं बक्षीस 7,000 आहे, 7 मिनिटं बोलायचं आहे, म्हणजे मिनिटाला 1,000 रुपये. म्हणजे तुमचे शब्द तेवढ्या ताकदीचे पाहिजे. म्हणजे एका मिनिटामध्ये किती सेकंद आहेत? म्हणजे बघा, त्या मिनिटामध्ये जर तुमच्या शब्दाला 1,000 रुपये एका मिनिटाला येत असतील तर तुमचे शब्द तेवढे ताकदीचे पाहिजेत. म्हणजे तुमचा आशय आणि विषय हा समोरच्याच्या काळजापर्यंत जाऊन भिडला पाहिजे आणि ते भिडवण्याची क्षमता, ताकद, कर्तृत्व हे तुमच्यात यावं. म्हणून एवढे मोठे व्यासपीठ तुमच्यासाठी उभा केलेले आहेत. कारण पुरोगामी भारताचा आश्वासक चेहरा, बरेच जण पवार साहेब बोलू लागले, पण पुरोगामी म्हटल्यानंतर जेव्हा आपण शाहू फुले आंबेडकरांचा किंवा संतांचा वारसा सांगतो, या सगळ्या पद्धती त्यामध्ये अपेक्षित असतात. EVM, काही विद्यार्थी ह्याच्यावर मोजके 2च बोलले सर, पण एवढं सुंदर बोलले पोरं की खरंच त्यांनी या विषयावर बोलताना विषय नवीन होता, चॅलेंजिंग होता आणि आता सगळ्यात मोठा चर्चेमध्ये असलेला विषय होता. तिसरा विषय होता जातीपातीतील अंतर म्हणजे वाढते संकट. ह्याच्यावर 3 विद्यार्थी बोलले. म्हणजे एक कवी आमचा परभणीचा असं म्हणतो, अशीच एकदा त्यांनी माझी विचारली जात. मी म्हणालो काय सांगू, 2 पाय 2 हात. ते म्हणाले 2 पाय 2 हात तर माकडांनाही असतात. मी म्हणालो तशा लाकडांनाही असतात. तुम्ही जातीचं खाता का मातीचं खाता? कारण जातीपेक्षा माती श्रेष्ठ असते. म्हणून मी आहे माणूस, म्हणजे माणसाला माणसाची जात
जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत हे जाती जातीमधलं अंतर वाढत जाणार आहे आणि ते खऱ्या अर्थानं आपल्या समोर संकट ठरणार आहे. हा संयोजकाचा या पाठीमागचा हेतू होता. फक्त एक विषय होता की जो अस्पृश्य राहिला, ज्याच्यावर कुणीही बोललं नाही, ते म्हणजे भारतात दंगल घडतंय, अमंगल या विषयावर बोलणं अपेक्षित होतं. ह्याच्यावर विद्यार्थी बोलला नाही. आणि दुसरा आणि शेवटचा सर्वात जास्त ज्याच्यावर विद्यार्थी बोलले ती म्हणजे भारतीय लोकशाही समोरील आव्हान. आता काय झालं, विषय होता सोपा, त्याच्यामुळे सर्वजणांना बोलता आलं. पण अडचण अशी होती की तुमच्या समोर भारत बी होता, लोकशाही बी होती, आव्हानं बी होते. म्हणजे बघा, विषय 3 टप्प्यामध्ये विभागला गेला होता. म्हणजे तुम्हाला जर 7 मिनिटं दिली असतील तर 2 असे करून शेवटच्या 1 मिनिटामध्ये तुमचं अपेक्षित होतं. म्हणजे भारतीय राज्यघटना ही जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना लिखित आहे. त्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये, ज्याला सरनामा आपण असं म्हणतो, त्या सरनामेमध्ये लोकशाही म्हणा किंवा धर्मनिरपेक्षता म्हणा, प्रजासत्ताक म्हणा, हे आपण जे स्वीकारलेलं आहे ते काय आणि आज जे आव्हान आलेलं आहे ते आव्हान कसं आलेलं आहे हे आपल्याला अपेक्षित आहे. आज या मोठ्या लोकशाही समोर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जागतिक पातळीवर असं बोललं जाऊ लागलं, युरोप अमेरिकेमध्ये विद्यापीठात बसलेले विचारवंत म्हणून घेणारे जागतिक पत्रकार, फ्रीडम ऑफ मिडनाईट नावाचे एक पुस्तक आहे भारतीय स्वातंत्र्यावरती, ते असं सांगू लागले की भारत पुन्हा एकसंघ राहणं शक्य नाही, कारण भारतामध्ये अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक जाती, एवढं वेगवेगळं विभाजन आहे. हा भारत एकसंघ ब्रिटिशांनी ठेवला होता, म्हणून आता भारत एकसंघ राहणार नाही, कारण त्याच वेळेला भारताची फाळणी झाली होती, पाकिस्तान नावाचा देश तयार झाला होता. पण नेहरूंनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहून या देशामध्ये लोकशाही आज यशस्वी करून दाखवली. आणि त्या लोकशाही समोर जर आज आव्हानं असतील, मग ते मणिपूरचा असेल, केरळचा असेल किंवा आणखी कुठलंही असेल, हे सगळं त्या विषयामध्ये येणं आणि त्या विषयाचा तो गाभा होता तो तुमच्याकडून अपेक्षित आहे. पुढच्या स्पर्धेला गाफील राहू नका, आणखी जास्त अभ्यास करा, कारण अभ्यास हे तुमचं शस्त्र आहे आणि त्या शस्त्राला धार लावत चला. एका कुऱ्हाडीनं तुम्ही दिवसभर जरी तोडत बसला तरी झाड तुटत नाही, पण धार लावा.